नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दिवसाची सुरुवात ही माझ्या न आवडीच्या कामाशी झाली, ती म्हणजे कांदा चिरणे. पण कांदा मला इतका आवडतो की काय, डोळ्यातनं पाणी आलं तरी चालेल, पण भरपूर कांदा घालायलाच हवा. त्याच्याशिवाय काहीच चांगलं लागत नाही, म्हणून मी भरपूर असा कांदा चिरून घेतला. कारण मला बेसन पिठाचं चिला बनवायचं होतं नवऱ्यासाठी. बेसनमध्ये तिखट, मीठ, हळद आणि भरपूर असा कांदा घालून मिक्स करून घेतलं आणि कडक कडक तव्यावर असं तेलामध्ये ते चिला घालून घेतला. आज तर खरं तर नॉन व्हेजिटेरियन डे आहे, पण माझ्या नवऱ्याला काय बेसनचा चिला खायचं मन झालेलं माहीत नाही, म्हणून त्याच्यासाठी तो बनवून दिला. आणि मग काय बनवून झाल्यानंतर माझ्यासाठी मग ऑमलेट करून घेतलं, कारण माझ्या कशातून काही उतरत नाही व्हेज. आणि काय मला घाई असते काय माहिती, हे भाजायच्या आधीच मी त्याला उलटून देते आणि नेहमी हे माझ्या हातून असं तुटून जातं. त्यानंतर मग माझंसुद्धा ऑमलेट बनवायला घेतलं, पण पहिला युनिव्हर्सल किचनची हेअरस्टाईल बांधून घेतली, कारण खूप गरम होत होतं. नंतर समोरची अशी मी केस काढते, कारण मी समोरनं टकली आहे आणि माझं टक्कल दिसेल म्हणून मग मी ते थोडेसे समोरचे केस काढून ते हाईड करून घेतलं. त्यानंतर मग माझे कपडेसुद्धा धुवायचे होते, सो ते सुद्धा धुवून घेतले आणि मग म्हटलं की ड्रायरला लावून घेऊया, कारण पप्पू माझ्यासोबत दररोज खाली येते कपडे वाळत घालण्यासाठी आणि मग मी ते पिळत बसले की ती पाण्यात खेळ करते. त्यामुळं मग मी ड्रायरला लावून घेणंच प्रिफर करते. मग ते सुद्धा ड्रायरला लावून घेतले, थोडेसेच होते तरी लावले. सगळं माझं काम आटपून झालं होतं आणि पिल्लूसुद्धा झोपली होती. मग म्हटलं की थोडं बसूया शांत, माझ्यासाठी थोडा वेळ काढूया. एकांतात बसून स्वतःसाठी वेळ काढणे ही मोठी गोष्ट झाली आहे माझ्यासाठी, कारण पिल्लू जन्मल्यापासून मला असा हा वेळ मिळालाच नाही आहे आणि मी काढायलासुद्धा गेले नाही. पण आता मला रिअलाइज होते की मी थोडंफार 5-10 मिनटं तरी स्वतःसाठी काढायला हवी होती, कारण त्याचे खूप परिणाम झाले आहेत माझ्या हेल्थवरती. सतत त्याच्यात राहून मला इतकं डिप्रेशन आलं टाईप झालं होतं. पण आता जेव्हापासून ती 2 इयर्सची झाली आहे, तेव्हापासून मी खूप रिलॅक्स असं वाटतं आहे. तिचं पण रुटीन सेट झालं आहे आणि माझं पण आता हळूहळू रुटीन सेट होत चाललं आहे. आणि कधी स्वतःला जी गोष्ट आवडते ती 5 किंवा 10 मिनटं का असेना ती करायला हवी. त्यामुळे आपलं माइंड खूप फ्रेश होईल असं मला वाटतं. जे न्यू मॉम्स आहेत ते मला नक्कीच रिलेट करू शकतात. आणि पाल बघा, दररोज मी खाली ढकलते, परत ती वर येते. काय डेडिकेशन आहे हिला, इतकं डेडिकेशन मलासुद्धा पाहिजे, ताकी मी दररोज पोस्ट करेन व्हिडिओज यूट्यूबवर. आणि आजच्यासाठी इतकंच, भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा.